त्रास नको आम्हाला परत. त्या आईला कुत्रे ठेवले एवढे मोठे मोठे साला. भाऊ 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 एवढे मोठे मोठे कुत्रे ठेवलेत मला घराच्या बाहेर जाऊन द्यायला साले. त्याचा चहा महागात पडलाय मला. फायनली पंपवर आलेलो आहे. 3000 रुपयाचं डिझेल करा पार्सल. मुरमावाल्या काकांनी हायवावाले काका होते आपले, त्यांनी डायरेक्ट गाडी त्यांची चेंबर मध्ये खाली केली. त्याच्याबद्दल त्यांना एक जाहीर एक पुरस्कार देऊ. भारतरत्न घेऊन टाकू. हा संध्याकाळी घेऊन टाकू. टावेल टोपी देऊ मस्त पैकी. तर आजचा दिवस पण चालू झालेला आहे. ब्लॅक पर काल आपण इथं पार्किंग केली होती. काल आपण हे सगळं लेवल केलं. फक्त हा पोर्शन बाकी होता. आज आपल्याला आपले सुपरवायझरचे मामा आहेत ते घ्यायला आले होते. कारण आज मी आलो आहे PMTनी. PMTनी यायचं कारण असं, कारण टू व्हीलर तेजसकडे. आणि तेजस कधी येईल साईडवरती तेजसचं तेजसलाच माहिती. सो काल हे सगळं क्लिनिंग करायचं राहून गेलं. मला कंटाळा आला होता थोडासा. रुमाल माझा इथंच राहिला आहे आणि डिझेलचं कॅन सुद्धा इथंच आहे. तर ह्याला एक मिनिट इथं ठेवून देतो. तर कामाला चालू करण्याआधी 3 दिवसापासून आपण PMTने प्रवास करतोय. आज आपल्याला हा जो पोर्शन आहे, जे आउटलेट काढायचं बाकी होतं, ते आउटलेट आपल्याला आज काढून द्यायचे. दुपारनंतर त्यांच्या मुरुमाच्या गाड्या येणार आहेत, ते पण लेवल करून द्यायचे. सो स्टार्ट करू आजचा ब्लॉग. मी आहे तुमचा JC वाला ब्लॉगर. या या या. नाही नाही डायरेक्ट नाही. आचन तुला सांगणार ना, आधी तुला सांगतो. आ जाओ बॉस, क्या चाहिए आपको? हमको कुछ नहीं, हमको खाली पाणी दो. पाणी कसलं? आपल्याला थोडं मुरुम हावरे करायचं होता. आणि त्या साईडला थोडे दगड बाकी होते एका मित्राचे. सो त्याला ते सेपरेट करून दिले. आणि आपलं जे कालचं हे जे राहिलं होतं ते लेवल करायचं काम चालू केले. विषय असा झालाय, मुरमावाल्या काकांनी, जे हायवावाले काका होते आपले, त्यांनी डायरेक्ट गाडी त्यांची चेंबर मध्ये खाली केली. त्याच्याबद्दल त्यांना एक जाहीर एक पुरस्कार देऊ. भारतरत्न नाही घेऊन टाकू. हा संध्याकाळी घेऊन टाकू. टावेल टोपी देऊ मस्त पैकी. मुरुम डायरेक्ट याच्यात खाली गेलाय, आपलं चेंबर मध्ये खाली गेलाय मुरुम डायरेक्ट. तर अजूनही आपले जे दगड होते ते आपल्या भेटीला अजून एक्स्ट्रा आलेले. कारण मागाशी जे आपण दगड सोलिंग केले त्याच्यापेक्षा अजून जास्त दगड आले. तो या दगडांचं करेंगे क्या? साला सकाळपासून दगड दगड दगड. कसे तरी 2 दिवस झाले दगड दगडच चालू आहे. आता बऱ्यापैकी दगड संपलेत. इथे एक शेवटचा दगड राहिला होता आणि हा एक राहिलाय. सो आपल्याला त्याला कुठेतरी खड्डा घेऊन गाडून टाकायचंय. कसं आहे, आपल्या तत्वात नाही बसलं की आपण त्याला गाडून टाकायचं, सुट्टी नाही द्यायची. हा भाई हा, एवढे एक ट्रिप आपल्याला, म्हणजे एवढी एक ट्रिप लेवल करायची. त्याच्यानंतर तिकडं पण 2 ट्रिप आलेल्या आहेत. साला मी मुरुम संपवायचा नादात आहे आणि अजून रपा रप गोली गत मुरुम येतोय. सो आपल्याला तो पण लेवल करायला लागणार आहे. सुट्टी नाही भाई, गरम इतकं होतंय. JC वाल्यांनो AC द्या रे बाबांनो, AC द्या. त्या मायला एवढं गरम होतंय, सण पण होत नाही, सांगता पण येत नाही. काय करायचं आता, उन्हाळा आला. हे 4 महिने एवढे बेकार जातात ना उन्हाळ्याचे. असं वाटतं पळून जावं, पळून कुठेतरी गोवा बिवाच्या बीचवर जाऊन पडून जा, असं रिलॅक्स ओके मध्ये. एवढं गरम होतंय. कंपनीला असं वाटत सुद्धा नाही ऑपरेटरला कम्फर्ट भेटावं. आपण AC द्यायला पाहिजे मशीन मध्ये. काहीच नाही. करा उन्हामध्ये काम करा, तुमचं काही झालं तरी काय विषय नाही. हम लोग को क्या है भाई, हम लोग को खाली ऍव्हरेज निकालना है. खरं मला असं वाटतं की JCB कंपनी जे आपल्याला AC देत नाही ना, ते साला ऍव्हरेज मुळे. त्यांना वाटतं JCBला ऍव्हरेज निघालं पाहिजे. ओनरचा रिव्ह्यू पण, म्हणजे ओनरचं पण अपेक्षा तीच असते की भाई ऍव्हरेज निघालं पाहिजे, काम झालं पाहिजे मस्तपैकी. पण ऑपरेटरचा खालून पार असा धूर निघाला तरी चाललं.
करताना खरी मज्जा जी असते ना ते आपल्या सुपरवायझर जे असते, म्हणजे साईडवरती जे सुपरवायझर असतात आपल्याकडे लक्ष ठेवायला, कसं काम करतोय, काय काम करायचं हे सगळं सांगायला जे सुपरवायझर असतात ना त्यांची खरी मज्जा असते. तुम्हाला दाखवतो मी. मला काम दिले सांगून मस्त झाडाखाली जाऊन बसलेत. हा भाई किसी बात टेन्शन नाही. आता दुपारी येतील, दुपार नंतर काय काम करायचं ते पण सांगतील. ते जसं सांगतील तसं आपल्याला काम करायचंय. राजा बोले दल हाले, जे मराठीत म्हणे राजा बोले दल आले, असा विषय आहे. साला कंटाळलो रे बाबा या उन्हाला, डोकं आपटू का कुठेतरी असं धाड धूड धाड धूड. साला लय अवघड कार्यक्रम आहे. 2-3 दिवस झाले बाईक पण नाहीये, सकाळी बसनी यायला लागतंय PMTचा आधार घेऊन. पण बरेच दिवसानंतर मी ज्यावेळेस आपली बाईक होती ना त्यावेळी मी कंटिन्युअसली बाईकवरती ट्रॅव्हल करायचो. 5-6 वर्षानंतर बसनी ट्रॅव्हल करतोय, मज्जा येते. आणि आज मला आपल्या बसमध्ये ट्रॅव्हल करताना आपला एक फॉलोअर भेटला होता आणि सबस्क्रायबर पण होता युट्यूबवरती. तो बोलला भाई JCB वाला ब्लॉगर. हा भाई असं कोणी कौतुक केलं ना एक नंबर वाटतं. आणि अजून पाहिजे तरी काय, एनर्जी कामासाठी एनर्जीसाठी अजून पाहिजे तरी काय, थोडंसं कुणीतरी कौतुक करावं बस. त्यात रात्री जेवायला बसलो आणि SP दादांनी शुभम पाटील, ज्यांना माहित नाही त्यांना सांगतो, SP पाटील मराठी टेक्निकल असं काहीतरी चॅनलचं नाव आहे त्या दादांचं. तर त्यांनी सहज म्हणजे ते टिप्स देत राहतात युट्यूबवरती. युट्यूबचे व्हिडिओ तुम्ही कसे टाकले पाहिजे, त्याच्यामध्ये प्लस मायनस पॉईंट जे असतील तुमचे ते क्लिअर करून देतात. त्यांच्या लाईव्हला येऊन लाईव्ह स्ट्रीम करून ते तुमचं चॅनल चेक करतात आणि चेक करताना ते सांगतात तुम्हाला की तुमच्या चॅनलमध्ये काय तुम्ही इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहे ना ते सांगत राहतात त्यांच्या युट्यूब चॅनलवरती. सो योगायोग असा की त्यांनी आपला चॅनल जो आहे युट्यूबचा जो चॅनल आहे JCB वाला ब्लॉगर, तो चॅनल त्यांनी रात्री चेक केला आणि मला असं वाटलं होतं की आपल्याला अजून काहीतरी इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज आहे त्याच्यामध्ये. पण त्यांनी जे आपला चॅनलचा रिव्ह्यू दिला आणि एवढं कौतुक केलं त्याच्याबद्दल त्यांचं खरंच खूप खूप आभार. कारण अशा ज्या मोठे कॉन्टेंट क्रिएटर असतात त्यांनी जे आपलं जर कौतुक केलं की आपल्याला अजून एनर्जी भेटते. आणि मी अक्षरशः रात्री 11:30-12 वाजेपर्यंत मी परत तो जो पोर्शन आहे जिथं आपला चॅनल त्यांनी म्हणजे त्यांच्या स्ट्रीमवरती घेतला होता तो पोर्शन मी कंटिन्युअसली बघत होतो. मी आणि ऋतुजा कंटिन्युअसली बघत होतो. बघितलं, छान वाटलं आणि लवकरच मी त्यांना भेटायला जाणार आहे. आमचं बोलणं पण झालं त्याच्याबद्दल. थोडेसे अजून काही प्लॅन आहेत पण सध्या नाही. मला काम वगैरे सध्या आता सीझन चालू आहे सो मी पण बिझी आहे, त्यांचं पण बिझी शेड्यूल थोडंसं. सो निवांत वेळ ज्यावेळेस भेटेल आपल्याला त्यावेळी आपण त्यांना भेटायला जाणार आहे. तर आता जवळजवळ वाजले 12:30. अजून अर्ध्या तासामध्ये आपल्याला हा जो राहिलेला मुरुम आहे 1 मिनिट तुम्हाला दाखवतो. चल वरती हो. हां एवढासा मुरुम बाकी आहे. सो तो आपल्याला लेवल करायचा आहे. त्याच्यानंतर दुपारी जेवण वगैरे करू. जेवण वगैरे झालं की ते पाठीमागचं जे 2 ट्रिपा एक्स्ट्रा आलेल्या आहेत तो पण आपण लेवल करून घेऊ. भेटू डायरेक्ट दुपारच्या जेवणानंतर. कारण आता थोडंसं काम बाकी आहे, पटापट करून घेतो. भूक पण लागली आणि गरमी पण भरपूर आहे. एक थंड पाण्याची बॉटल घेऊन यायची कारण पाण्याची सोय पण इथं नाही आहे. सो पहिले इतना काम फायनल कर लेते, उसके बाद में खाना खाएंगे, त्याच्यानंतर आपण भेटू. बाय बाय. Let's make this night the time of our lives. I wanna ride with you in the morning. I love to feel more alive. I want those eyes to never be lonely. Let's make this night the time. लेट्स गो. नाही उठायला लागेल, गाडी वाढायला लागेल तुला. मग थांब नको. नाही ओढायची गरज. इकडे जायचं का? तिकडे सांग कुठं? चांडोलीत जायचं. चांडोलीत जाऊ ना. पंप कुठला जवळ आहे? चांडोली पण जवळ आहे. के बॉस चलो. जायची. आत्ता आलो होतो आम्ही बिर्याणी आणायला. पार्सल मशीन बंद केलं आणि जेवण करायला आपल्याला बिर्याणी पार्सल आणायला नव्हतं. आता फक्त डिझेल आणायचं आहे आणि शुभम भाऊच्या गाडीला पेट्रोल टाकायचं आहे. फायनली पंपावरती आलेलो आहे.
3000 रुपयाचा डिझेल करा पार्सल. मी तिकडे जाऊन येतो. कशाला? इकडे किती नंबर आहेत? अरे इथं तर टाकायचं आहे आपल्याला. गाडी डिझेल नाही चालत माहिती. शुभम गेला पेट्रोल लागायला, त्या साईडला गेला होता तो. त्याला काही तिकडं पेट्रोल भेटलं नाही. इकडं शुभम पेट्रोल टाकतोय. आपल्याला पेमेंट करायचं आहे. सो आपण गोप्रो ऑन केलेला आहे. स्कॅनर द्या ना मला. सो डिझेल आपण घेतलेलं आहे. आता फक्त आपल्याला साईडवरती जायची देर आहे का बापा. दोघांच्या मध्ये अंतर पडलंय बाबा. शुभम, दोघांच्या प्रेमात अंतर पडलं बघ. सो आपल्याला पुढे नाही यायचंय. साईडवरती जाऊ, जेवण वगैरे करू, ब्लॅक पॉलला डिझेल पाजू. तर मित्रांनो आता वाजले 2:45. बराच वेळ गेला. आम्ही पार्सल आणायला गेलो होतो. जेवण वगैरे पार्सल आणलं, जेवण केलं. आता डिझेल टाकायचं काम चालू होतं आमचं. डिझेल पण टाकून झाले. त्या साईडला जे आपल्याला आउटलेट काढायचं होतं, ते आउटलेट काढायचं काम आपल्याला चालू करायचं आहे थोड्याच वेळात. तेवढं झाल्यानंतर अजून मुरुमाच्या गाड्या येणार आहेत. सध्या अजून मुरुमाच्या गाड्या आलेल्या नाही आहेत. उद्या सकाळी येतील. उद्या पण आपल्याला ते मुरुम लेवल करायचं आहे आणि रोडला एक फायनल लेवल द्यायची. तर सगळं मेंटेनन्स वगैरे झाले, कामाला सुरुवात करू. आपल्याला हे जे समोर दिसतंय हे सगळ्यात आधी त्या विटा वगैरे काढून घ्यायला लागणार आहे. तर विटा वगैरे काढून घेऊ. लेबर आलेले आहेत. ते लेबर आल्यानंतर ते विटा वगैरे काढते आणि आपल्याला इथलं जे आउटलेटचं एक्सप्लोरेशन आहे ते चालू करायचं आहे. I wanna rush with you in the morning. I live love to feel more alive. I want those eyes to never be lonely. Let's make this night the time of our lives. I wanna rush with you in the morning. I live love to feel more alive. I want those eyes to never be lonely. या साईडला जे आपल्याला एक्सप्लोरेशन करायचं होतं ते एकदम नॉर्मली होतं, म्हणजे जास्त काही नव्हतं. सो ते लवकर झाले. मात्र आपल्याला जे ह्या साईडला हे जे आपले सुपरवायझर उभे आहेत तिथं जे एक्सप्लोरेशन करायचं ते थोडंसं अडचणीत आहे. त्यामुळे आपल्याला बघू आता कसा रस्ता बनवला येतोय. आणि हे सगळे हे मुरुमाच्या गाड्या गेल्यात म्हणून असा सगळा रस्ता झाला. बापरे. इथलं एक्सप्लोरेशन आपल्याला करायचं होतं. आणि इथं जे दिसतंय हे वालं चेंबर पासून बाहेर आपल्याला तो जो पाईप जो म्हणजे आपल्याला त्यांना जो पाईप टाकायचा ड्रेनचा पाईप, तो पाईप कंपाऊंडच्या अर्धा बाहेर आणि अर्धा आतल्या साईडला. तर असं आपल्याला क्रॉस करून द्यायचा होता. आणि आपण पण काय कच्चे गुरु के चेले नाहीये भाई. सो आपण ते त्यांना करून दिले. आता आपले ज्येष्ठ निरीक्षक आणि आमचा ॲजॅक्सचा ऑपरेटर तो पण आलेला, त्याला सुट्टी आय थिंक. ते दोघं ते पाईप टाकायचं काम करतात आणि मला ते पाईप घेऊन जायचं त्या साईडला. कारण जे आपलं मध्ये जे कंपाऊंड होतं ते कंपाऊंडच्या त्या साईडला आपण टाकून दिले. मात्र ह्या साईडला जे आहेत 1-2 पाईप कमी आहे. सो ते लोक टाकतात. एक्सकॅव्हेशन तर आपण प्रॉपर त्यांना करून दिले. आता फक्त आपल्याला हे पाईप तिथं व्यवस्थित जोडून द्यायचे बस. बाकी आपलं काम भाई परफेक्ट आहे. काम 25. काय आलं रे ओरडायला. अजून एक पाईप लागणार आहे. एकच टाकलाय का? एक टाकलाय ना, एकच पाहिजे. सो पाईप पण टाकून दिलाय. तर आपण तो पाईप तिकडे टाकून देऊ म्हणजे त्यांचं पाईप जोडायला काम चालू होईल. म्हणजे आपली पण मदत लागणार त्यांना. कारण विदाऊट जेसीबीचं ते लोक नाही करू शकत, कारण पाईपाला वेट जास्त असतं. सो ते लोक जेसीबीची मदत मागणार. आपण पण त्यांना मदत करू. जेवढं आपल्याला बकेटने जमलं तेवढं आपण एक्सकॅव्हेशन केलं. आता मात्र हे मामा जे आहेत हे मामा इथं काहीतरी करतात. हा राहिलेलं मटेरियल ते लोक हाताने काढतात. ठीक आहे, पाईप टाकून देऊ त्यांना. सो आत्ता आपलं सोलिंगचं काम चालू होतं. इथं आपल्याला ड्रेनेजचं पाईप वगैरे बसवायचं होतं. ते पाईप बसवले. आत्ता फक्त आपले 2 ड्रेनेजचे पाईप बाकी आहेत. आणि त्यांना जे आहे चेंबर बनवण्यासाठी थोडासा व्यवस्थित बेस बनवून दिला. कारण इथं जे होतं ह्या ठिकाणी जिथं मामा उभे आहेत तिथं आपलं म्हणजे हे झालेलं होतं, थोडंसं चिखल वगैरे होता.
सो आपण त्यांना तिथं एक दगड सोलिंग करून दिला आणि त्याच्यानंतर थोडासा बारीक मुरुम जो होता तो बारीक मुरुम टाकून दिला, म्हणजे आता त्यांना व्यवस्थित सोलिंग करता येईल. तर आजचं काम तर इथं संपलेलं आहे आपलं, थोडंसं गाडायचं वगैरे बाकी आहे. बघू आत्ता जर सांगितलं त्यांनी तर आत्ता गाडून द्यायला लागणार आहे, उद्या जर लागलं तर उद्या द्यायला लागणार आहे, पण गाडून द्यायला नक्की लागणार आहे आपल्याला. आत्ता वाजले 6:15 वाजले. शुभमचा थोडासा खड्डा जो असतो ना तो खड्डा घ्यायचा आहे आणि इथलं जे आपलं याचं ड्रेनेजचं वगैरे काम होतं ते सगळं संपलेलं आहे आत्ता. तर उद्या आपल्याला ते हवारी वगैरे करायचं आहे, त्यांचं काहीतरी डिस्कशन चालू आहे उद्याच्या कामाबद्दल. तर आपलं इथलं काम संपलं, आपण चालू शुभमच्या घरी खड्डा घ्यायला. एक तासामध्ये होऊन जाईल तो खड्डा, त्याच्यानंतर आपल्याला दिवस संपवायचा आहे पूर्णपैकी. सो चलते शुभमच्या घरी. मला परत त्या आईला कुत्रे ठेवले एवढे मोठे मोठे साला, भाऊ 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 एवढे मोठे मोठे कुत्रे ठेवलेत, मला घराच्या बाहेर जाऊन द्याय ना साले. त्याचा चहा महागात पडलाय मला. ठीक आहे, चहा वगैरे घेतला घरी. बऱ्याच दिवसानंतर शुभमच्या घरी आलो होतो. सो काकूंनी मस्त चहा वगैरे बनवलं होतं, चहा वगैरे पिलो. कॉपीराइट आ सकता है भाई. तर आपल्याला तिथं ते शोष खड्डा घ्यायचा आहे. सो सगळ्यात आधी ते करून घेऊ, नंतर भेटू आपण. चुकलेलं आहे त्याला, गाडी इकडे खाली गेली पहिले मग साईडला दाब, ते चुकून इकडच्या कॉलनीत आलेलं आहे, त्याला पलीकडे जायचंय. अरे त्याला म्हणा पत्ता कुठे चुकत असतो का, साईडला घेऊ का? ठीक आहे. पाठीमागचा जो रंपर दिसतोय ना तो भाई पत्ता चुकलाय, तर त्याला परत रिटर्न जायचंय दुसरीकडं आणि आपण आपल्या व्यवस्थित पत्त्यावरती आलेलो आहे. 1 मिनिट त्याला जायला जागा देऊ आणि तो गेला की लगेच आपलं काम चालू करू. स्पीड ब्रेकर आहे सावकाश. काय बघितलं, वांग बघितलं नाही तू. सो मित्रांनो आत्ता वाजले संध्याकाळचे 9 आणि साईडवरतून शुभमचं काम केलं, घरी आलो, जेवण वगैरे केलं आणि आत्ता आम्ही आलो होतो आईस्क्रीम खाण्यासाठी. गाडी आलो शुभमचीच घेऊन आणि थोडंसं मृत्यूसोबत झुंज देत आत्ता चाललोय, कारण आपला ठाण्या वाघ गाडी चालवतोय स्वतः हायकोर्ट. बघू सावकाश सावकाश चालवते ती. कुठेतरी थांबव गाडी बसण्यासाठी, आपण बसू कुठेतरी निवांत. इथं कुठं रॉंग साईडला गाडी थांबवतात का? अरे काय तुझं क्या ड्रायव्हर बनेगा रे तू. रॉंग साईड काय, इंडिकेटर द्यायचं जरा, हुशार हो. आरमुटे हे आपले हेवी रायडर स्कूटीची मागणी करत होते बऱ्याच दिवसापासून, हिला स्कूटी घेऊन द्यायची. ठीक आहे डब्बा. सो आजचा दिवस संपलाय, रात्र होत आली. आजचा व्लॉग्स पण आपण इथं संपू. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.